नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सुरेश वैद्य लिखित कठपुतळी या कादंबरीचा शेवटचा भाग, अर्थात भाग 19. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबचं बटन दाबल्यानंतर जे घंटीचं चिन्ह बेल आयकॉन तुमच्या समोर येतं त्याच्यावर प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर कुठलीही कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला श्रोते हो, सुरू करूयात. सुरेश वैद्य लिखित कठपुतळी भाग 19. सकाळचे 7 वाजले होते, पण सुपर्णाला उठावंसं वाटत नव्हतं. तिचं डोकं कमालीचं जड झालेलं होतं. डोक्यात घणाचे घाव पडल्यासारखं होत होतं. नाकात अजूनही सुरुंगाच्या दारूचा वास भरून राहिला होता. सगुण अजूनही खुर्चीवरच बसून राहिला होता. त्याच्या पायाशी सिगरेटच्या थोटकांचा ढीग साठला होता. डोळे तारवटल्यासारखे लाल झाले होते. 7:15 वाजता सगुण खुर्चीवरनं उठला, किचनमध्ये गेला. चहा तयार करून घेऊन 2 कप घेऊन आला. सुपी 7:15 वाजलेत, उठ. सुपर्णानं मोठ्या मुश्किलीनं आपले जड झालेले डोळे उघडले. तिच्या डोळ्यात झोप नव्हती. तिच्या डोळ्यात अपराधी भावनांची झलक होती. पण सगुणला ती तसं काही सांगू शकत नव्हती. सगुण, अरे माझं डोकं कमालीचं जड झालं आहे. हां, त्या गॅसमुळे तसं झालेलं असावं. माझीही अवस्था तशीच झाली आहे. उठ, चहा घे. मी तुला 2 ॲस्पिरिनच्या गोळ्या देतो, त्या घे, तुला बरं वाटेल. ॲस्पिरिनच्या गोळ्या घेऊन सुपर्णानं चहा घेतला आणि ती पुन्हा कॉटवर आडवी झाली. थोड्याच वेळात तिला परत झोप लागली. 8:30 वाजता सगुणने पुन्हा सुपर्णाला उठवलं. सुपी, उठ. अगं, तुला कॉलेजला जायचं आहे. नाही सगुण, माझं डोकं. नाही सुपी, हे बघ, आज तुला नेहमीप्रमाणे ऑफिसला जायलाच हवं. अगं, कोणालाही तुझा संशय येता कामा नये. पण माझं डोकं. सगुणनं पुन्हा 2 ॲस्पिरिनच्या गोळ्या तिच्या हातावर ठेवल्या, पाण्याचा ग्लास पुढे केला. गोळ्या खाऊन सुपर्णा 5-1 मिनिटं तशीच पडून राहिली. आज कुठल्याही परिस्थितीत आपण कामावर जायलाच हवं हे तिलाही कळत होतं. शेवटी कशीबशी ती कॉटवरनं उतरून उभी राहिली. तिचे पाय एखाद्या दारुड्याप्रमाणे लडखडत होते. डोळ्यासमोर अंधारी येत होती. तशीच ती चालत चालत किचनमध्ये गेली. मोरीत शिरली. भडाभडा गार पाणी तिने डोक्यावरनं ओतून घेतलं. गार पाण्यानं स्नान केल्यावर तिला जरा बरं वाटलं. शरीराबरोबरच मनही थोडंसं शांत झालं. आपलं सगळं आवरून ती बाहेरच्या खोलीत आली तेव्हा सगुण दाढी करत होता. त्यांनी एकदा तिच्याकडे बघितलं आणि मग म्हणाला, सुपी, आज मी तुला सोडायला येणार नाही आहे. आत्तापर्यंत दरोड्याची बातमी सगळीकडे पसरलेली असेल. पोलीस पार्टी तिथे दाखल झाली असेल. तुझ्याबरोबर मला बघून ते कदाचित माझीही चौकशी करतील. त्यामुळे तू टॅक्सीनं जा. पण टॅक्सी थेट दुकानासमोर नेऊ नकोस. अलीकडच्या चौकात टॅक्सी सोडून पायीच जा. आणि चेहरा एकदम शांत, नेहमीप्रमाणे ठेव. काय? बरं, ठीक आहे. सुपर्णा घरातून बाहेर पडेपर्यंत सगुणनं त्याच सूचना पुन्हा पुन्हा तिला दिल्या. अपेक्षेप्रमाणे सोहराबच्या बाहेर मोठी पोलीस व्हॅन उभी होती. जीप होती. आजूबाजूला बघ्यांची तुरळक गर्दी होती. गेटवर 2 पोलीस उभे होते. सुपर्णाच्या छातीतली धडधड वाढली होती. मोठ्या प्रयासानं ती चेहरा शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होती. रोजच्याप्रमाणे ती गेटमधनं आत जाऊ लागली तसं गेटवरच्या पोलिसानं तिला अडवलं. आज दुकान बंद आहे मॅडम, आपल्याला आज जाता येणार नाही. पोलीस तिला कस्टमर समजून बोलत होता. मी इथे कामाला आहे हवालदार साहेब. काय झालंय काय? आज दुकान बंद काय आहे? सुपर्णानं चेहऱ्यावर आश्चर्यचकित भाव आणत विचारलं. पोलीस तिच्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी रुस्तम सुपर्णाला बघून बाहेर आला होता. त्यांना आत येऊ द्यात हवालदार साहेब.
रुस्तम म्हणाला. पोलीस बाजूला सरकला. सुपर्णा गेटमधनं आत शिरली. रुस्तम जवळ येत तिने विचारलं, सर काय भानगड काय आहे सर? हे पोलीस? रात्री आपल्या दुकानात भयानक चोरी झाली आहे सुपर्णा. सुपर्णाबरोबर पुन्हा आत जात रुस्तम म्हणाला. सुपर्णाच्या छातीची धडधड आता आणखीन वाढली होती. रुस्तमचा आवाज दूरवरून कुठून तरी येत असल्यासारखा वाटत होता. पण तिने स्वतःला सावरलं. काय सर, चोरी? विस्फारित नजरेनं रुस्तमकडे बघत ती उद्गारली. रुस्तमनं होकारार्थी मान डोलावली. सुपर्णाला घेऊन रुस्तम सोहराब सेठच्या खोलीत आला. सोहराब सेठच्या खोलीबाहेर असलेल्या एका बेंचवर बिंदा आणि शोरूममध्ये काम करणारे आणखीन 3-4 कर्मचारी बसले होते. सगळ्यांचे चेहरे उतरलेले होते. डोळ्यात गडद उदासी आणि पोलिसांचं भय याचं मिश्रण होतं. सोहराब सेठच्या खोलीबाहेर आणखीन 2 पोलीस उभे होते. इतरत्रही पोलिसांचा संचार चालूच होता. सुपर्णानं एक चोरटा दृष्टिक्षेप तळघराकडे टाकला आणि मग ती सोहराब शेठच्या खोलीत शिरली. खोलीत सोहराब शेठच्या बरोबरीनं एक पोलीस इन्स्पेक्टर बसला होता. एक पोलीस लेखनिक जाब जबाब नोंदवून घेण्यासाठी हातातलं पॅड सावरत बसला होता. या मिस सुपर्णा सेन आमच्याकडे कामाला येत्या. रुस्तमनं सुपर्णाची इन्स्पेक्टरबरोबर ओळख करून दिली. बसा बसा, मी इन्स्पेक्टर पटवर्धन. समोरच्या खुर्चीकडे बोट करत इन्स्पेक्टर पटवर्धन म्हणाले. सुपर्णा बसली. तिने चेहरा शांत ठेवण्याचा प्रयत्न केला असला तरी तिचे पाय थरथरत होते. अंकल अंकल हे हे कसं झालं? सुपर्णानं सोहराब सेठकडे बघत विचारलं. ते आता चोरांनाच माहिती ना. सोहराब अंकल नेहमीप्रमाणे हसत म्हणाले. सुपर्णा, तुझी सगळी मेहनत त्या चोरांनी फुकट घालवली बरं का. सर्वस्वी लुटलं जाऊ नये, सोहराब अंकल हसत होते. अंकल अंकल चोरांनी सगळ्या वस्तू? नाही, फक्त लिलावातल्या जड जवाहिरांचीच त्यांनी चोरी केली, सोहराब अंकल म्हणाले. बेस सुपर्णा, मी तुम्हाला जास्त त्रास देणार नाही. रुटीन म्हणून 2-4 प्रश्न मी तुम्हाला विचारतो. सुपर्णाच्या विषयी सोहराब सेठनं आणि रुस्तमनं अगोदरच इन्स्पेक्टर पटवर्धनांना सगळी माहिती दिली होती. म्हणूनच पटवर्धनांनी तिला जास्त काही विचारलं नाही. 2-4 मामूली प्रश्न विचारून त्यांनी तिच्या हाताचे आणि बोटांचे ठसे घेतले. मग तिला जाण्याची परवानगी दिली. सुपर्णा बाहेर येऊन बिंदाच्या शेजारी बसली. अर्थात बोलण्याच्या मूडमध्ये कोणीच नव्हतं. साधारण 12 वाजेपर्यंत पोलिसांची सगळी कार्यवाही समाप्त झाली. दोघाही सिक्युरिटी गार्डना पोलिसांनी अगोदरच ताब्यात घेतलं होतं. शोरूम, स्ट्रॉंग रूम आणि मागच्या दाराचे पोलीस फोटोग्राफरनं आधीच फोटो घेतले होते. ठसे तज्ज्ञांनी सर्वत्र शोध घेऊन ठसे मिळवण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात कुठेही कसलेही ठसे मिळालेले नव्हते. पोलीस कार्यवाही संपल्यावर रुस्तमनं सगळ्या कर्मचाऱ्यांना सूचना केली. आज दुकान बंद राहील. उद्यापासनं आपण पुन्हा कामाला सुरुवात करूयात. आता आपण सगळे आपापल्या घरी जा. जाताना मागच्या दारानं बाहेर पडा. बाहेर बरेच प्रेस रिपोर्टर जमलेत. ते उगाचच तुम्हाला नाना प्रश्न विचारून हैराण करतील. रुस्तमच्या सांगण्याप्रमाणे सगळेजण मागच्या दारानं बाहेर पडले. सुपर्णाचं डोकं पुन्हा चढायला लागलं होतं. कानशिलाच्या भागात सतत घड्याळासारखी टिकटिक होत होती. चौकात असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये ती शिरली. तिला प्रचंड भूक लागलेली होती. सकाळी काही न खाता पिताच ती बाहेर पडलेली होती. सँडविच आणि कॉफी प्यायल्यावर तिला जरा बरं वाटायला लागलं. टॅक्सी करून ती खोलीवर आली तेव्हा 1 वाजलेला होता. सगुण टेबलावर बसून काहीतरी लिहित होता. सुपर्णाला आलेली बघताच त्याने लिखाण थांबवलं. डायरी बंद करून टेबलाच्या खालच्या खाण्यात ठेवली आणि कुलूप लावून चावी दाढीच्या डब्यात ठेवली. त्यानंतर तो सुपर्णाच्या जवळ आला. काय झालं तिथे? त्याने काहीशा उत्सुकतेनं विचारलं. काही नाही,
2-4 जुजबी प्रश्न विचारले. सोहराब अंकल आणि रुस्तमनं माझ्याविषयी पोलिसांना आधीच कल्पना दिलेली असावी. तुझा काही संशय वगैरे नाही ना आला त्यांना? छे, त्या दोन्ही सिक्युरिटी गार्डना मात्र पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गुड गुड. बरं, आता एक काम कर, तू आराम कर, मी चलतो, मला आणखीन थोडीशी कामं आटोपायची आहेत. सुपर्णानं मान डोलावली. सगुण निघून गेला. सुपर्णा कितीतरी वेळ तशीच खुर्चीवर बसून राहिली होती. तिच्या डोक्यात पुन्हा हलकीशी टिकटिक सुरू झाली होती. या डोकेदुखीपासून सुटका करून घेण्यासाठी आपण कशात तरी मन रमवायला हवं, काहीतरी काम करायला हवं. पण काय करावं तेच तिला समजत नव्हतं. तिने खोलीत इकडे तिकडे नजर फिरवली. सगुणनं रात्री ओढलेल्या सिगरेटच्या थोटकांचा ढीग तसाच पडलेला होता. सुपर्णा उठली. साडीचा पदर तिने कमरेला खोचला. मग झाडू घेऊन ती खोली स्वच्छ करायला लागली. टेबलाखालचा कचरा काढण्यासाठी तिने झाडू आत घालून बाहेर ओढला. कचऱ्याबरोबर एक कागद बाहेर आला. झाडू तसाच बाजूला ठेवून सुपर्णानं काहीशा उत्सुकतेनं तो कागद उचलला, उघडला. दाऊदनं सगुणला लिहिलेली ती चिठ्ठी होती. नकळत सुपर्णाची नजर चिठ्ठीतल्या मजकुरावरनं फिरायला लागली. ती चिठ्ठी वाचता वाचता तिच्या डोक्यातल्या टिकटिकीचं रूपांतर प्रचंड आवाजात होऊ लागलेलं होतं. प्रिय सगुण, दिल्लीला मी अनवरला पाठवतोय. तू सुपर्णाला घेऊन काश्मीरला जावंस अशी माझी इच्छा आहे. यामागचं कारण अर्थातच तुला माहीत असायला हरकत नाही. इंदौरच्या महाराजांच्या हारापेक्षाही सुपर्णा आपल्या दृष्टीनं जास्त किमती आहे. ती सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. काश्मीरमध्ये तू तिच्यावर जास्तीत जास्त प्रभाव पाडण्याचा प्रयत्न कर. योग्य वेळ आणि योग्य संधी बघून तुला तिला आपल्या योजनेत सामील करून घ्यायचं आहे. तशी तू तिच्यावर जबरदस्ती करू नकोस. फक्त ही योजना यशस्वी होणं तुझ्या आणि तिच्या भविष्याच्या दृष्टीनं किती महत्त्वाचं आहे ही गोष्ट तिच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न कर. ती पोरगी तुझ्यात चांगलीच गुंतली गेली आहे. तूही तिच्यात गुंतलायस ही तिची कल्पना तशीच राहू देत. काश्मीरच्या खर्चासाठी तबस्सुमकडनं 3,000 रुपये घे. सुपर्णाला मात्र ही रक्कम तुझी पेंटिंग्ज विकली गेली आहेत त्याचे ते पैसे आहेत असं सांग. ही रक्कम आपल्या योजनेचा एक भाग म्हणून खर्च करण्यात येत असल्यामुळे ती आपण सगळ्यांनी सारख्या प्रमाणात वाटून घ्यायची आहे. या 3,000चा बोजा तुझ्या एकट्यावर पडणार नाही. मी ही चिठ्ठी तुला आत्ता एवढ्यासाठी लिहितोय की तुझी माझी प्रत्यक्ष भेट आता होणार नाही, कारण मीही लगेच आज दिल्लीला जातोय. सुपर्णानं तुझ्या प्रेमाचा गळ पकडलाय. आता तू किती कौशल्यानं हिसका देऊन तिला त्यात अडकवतोस हे सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे. आणि तुझी महत्त्वाकांक्षा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तू ते मोठ्या हुशारीनं करशील याची मला खात्री आहे. तुझ्या काहीशा बेजबाबदार स्वभावानुसार हे पत्र सुपर्णाच्या हाती लागू नये म्हणून लगेच जाळून टाक. तुझा दाऊद. अच्छा, तर हे असं आहे. पत्र वाचून होताच सुपर्णाच्या डोक्यात प्रचंड कलकलाट वाढला होता. तिचं डोकं अक्षरशः सुन्न झालं होतं. एवढा मोठा विश्वासघात, एवढी मोठी फसवणूक. आता सगळं काही स्पष्ट झालेलं होतं. सगुणनं आपला उपयोग केवळ एखाद्या कठपुतळीसारखा करून घेतला होता. आपल्याही नकळत आपण त्याच्या इशाऱ्यावर नाचत राहिलो होतो. त्याच्या हातातल्या त्या दोरीला आपण प्रेम समजून चाललो होतो. आपल्यासारख्या लंगड्या मुलीवर कधीच कोणी निस्वार्थी प्रेम करू शकणार नाही हे खरं तर आपल्या आधी लक्षात यायला हवं होतं. पण त्याच तिरीमिरीत सुपर्णा उठली. सगुणचा दाढीचा डबा तिने उघडला. त्यातून टेबलाच्या बंद ड्रॉवरची चावी काढली. ड्रॉवर उघडला. आत आणखीन काही चिठ्ठ्या होत्या, पण त्या तिच्या संदर्भातल्या नव्हत्या. तिने डायरी बाहेर काढली, उघडली.
डायरीवर तारीख नव्हती. डायरीतली काही पानं चाळल्यावर तिला आपलं नाव दिसलं. अक्षर अर्थात सगुणचंच होतं. आज मी आणि दाऊद डॉक्टर इंद्रजीत सेनच्या फ्लॅटच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये लपून राहिलो होतो. ती लंगडी पोरगी बाहेर पडली. दाऊदनं तिची अगोदरच बरीच माहिती गोळा करून ठेवली होती. तिचं नाव सुपर्णा असल्याचं त्यानेच सांगितलं. दाऊद गेले 3 दिवस तिच्या मागावर आहे आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे तिला आपला कोणीतरी पाठलाग करतंय याची जाणीव झाल्यामुळे दाऊद एकदम खुश आहे. तिच्या मनात असुरक्षितपणाची भीती निर्माण करणं हाच दाऊदचा पहिला उद्देश आहे. तिच्या मनात निर्माण झालेल्या याच असुरक्षितपणाच्या भावनेचा त्याला उपयोग करून घ्यायचा आहे. पुढेही अशाच प्रकारचा तिच्याशी झालेल्या त्याच्या भेटी, मुद्दामून जाणून बुजून त्यांनी तिच्याशी केलेलं अशिष्ट बोलणं, तिच्यातल्या न्यूनगंडाची करून दिलेली जाणीव या विषयावरचा मजकूर लिहिला होता. मध्येच एका पानावर लिहिलं होतं, सुपर्णा खरोखर फार चांगली मुलगी आहे. माझ्याही नकळत मी तिच्यावर प्रेम करायला लागलो आहे. सगुणचं आपल्यावर प्रेम आहे? प्रेम नाही. सगुणचं फक्त स्वतःवर, स्वतःच्या भविष्यावर, स्वतःच्या महत्त्वाकांक्षेवर प्रेम आहे. आपल्यावर प्रेम असल्याचा त्याचा दावा हा केवळ त्याच्या मनातल्या कुठल्या तरी कोपऱ्यातल्या अपराधाची बोचणी कमी करण्यासाठी त्यांनी केलेला आहे. सगुण कधीच कोणावर प्रेम करू शकणार नाही, कधीच नाही. डायरी मांडीवर ठेवून सुपर्णा बराच वेळ रिकाम्या नजरेनं निर्जीव मनानं बसून राहिली होती. हळूहळू तिच्या मनाची तयारी होत होती. पुन्हा तिने डायरी उघडली, वाचायला सुरुवात केली. बरेचसे प्रसंग डायरीत लिहिले होते. त्या प्रसंगामागचा खरा अर्थ आत्ता सुपर्णाच्या लक्षात यायला लागला होता. श्रीनगरमधल्या वास्तव्याबद्दल सगुणनं लिहिलं होतं. दाऊद साला भलताच हुशार माणूस आहे. तो आमच्या मागोमाग श्रीनगरला आला. आमच्याच हॉटेलात उतरला. त्यांनी हॉटेलच्या सरळ साध्या मॅनेजर हुसेनला सुद्धा हातोहात बनवलं. त्यांनी हुसेनला सांगितलं की तो माझा काका आहे. एकुलता एक आणि लाडका असा मी त्याचा पुतणे आहे. मला कलाकार म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी तो धड पडतोय आणि ते मला समजता कामा नये, कारण मी फार स्वाभिमानी आहे. हुसेन खरोखर सरळ साधा माणूस. त्याचा दाऊदच्या बोलण्यावर विश्वास बसला. श्रीनगरमध्ये बनवलेल्या सुपर्णाच्या पोर्ट्रेटची किंमत खरं म्हणजे दाऊदनं दिली होती. मला हे समजलं तेव्हा मला दाऊदचा थोडाफार राग आला. पण त्याचा फायदा असा झाला की सुपर्णाच्या मनात भविष्याबद्दल एक विश्वास निर्माण झाला. माझी स्वतःची आर्ट गॅलरी असावी हे तिला मनापासनं पटलं. एकूण सगुणनं असा हिसका मारून गळ आपल्या गळ्यात अडकवला तर आपल्या हातांना बांधलेल्या दोऱ्या तो अशा प्रकारे ओढत होता. सुपर्णानं डायरी बंद करून ती होती तशी पुन्हा ड्रॉवरमध्ये ठेवून दिली. ड्रॉवर लॉक करून चावी दाढीच्या डब्यात ठेवली. डबा होता तिथे जागेवर ठेवला आणि मग बराच वेळ ती तिथे बसून राहिली. कितीतरी वेळ. आपल्याला रडायला यायला हवं. फसवल्या गेल्याच्या दुःखानं आपण कासावीस व्हायला हवं असं तिला मनातनं वाटत होतं. आणि त्याचंच तिला आश्चर्यही वाटत होतं. एवढा जबरदस्त धक्का बसूनही आपल्याला रडायला येत नाही. आपल्याला आतून उन्मळून उफाळून येत नाही. असं का? आपल्या संवेदना अशा इतक्या बोथट झाल्या का? बसलेल्या धक्क्याची ही अत्यंत टोकाची प्रतिक्रिया आहे. एक मात्र खरं, सगुणचं खरं स्वरूप समजल्यामुळे सुपर्णाच्या मनाचा तळ अगदी खरवडून निघाला होता. वरून बधिरल्यासारखी, बोथल्यासारखी तिची अवस्था दिसत असली तरी मनाच्या तळाशी प्रचंड धगधगता ज्वालामुखी धुमसत होता. दिवस कलंडून रात्र खाली सांडली होती. खोली हळूहळू अंधारानं व्यापू लागली होती. सुपर्णानं उठून दिवा लावला. ती आता विलक्षण शांत दिसत होती. मार्ग सापडल्यावर माणसानं निश्चिंत व्हावं ना, तशी. दिवा लावून सुपर्णा टेबलावर बसली. एक कोरा कागद घेऊन तिने आपल्या बॅगेतनं पेन काढलं. इन्स्पेक्टर पटवर्धनांच्या नावाने तिने एक पत्र लिहिलं.
पत्रात दरोड्याची योजना, त्याची कार्यवाही याची संपूर्ण माहिती त्या पत्रात लिहिली. मायकलचं नाव मात्र तिने जाणून बुजून टाळलं. पत्र लिहून झाल्यावर लिफाफा घेण्यासाठी ती खाली उतरली. कोपऱ्यावरच्या पानाच्या टपरीतनं तिने एक लिफाफा घेतला. पुन्हा ती खोलीत आली. पत्राची घडी करून लिफाफ्यात घातली. वर इन्स्पेक्टर पटवर्धनांचं नाव लिहिलं. त्याच्या खाली त्यांच्या पोलीस स्टेशनचा पत्ता लिहिला. लिफाफा बंद करून तिने तो आपल्या पर्समध्ये ठेवून दिला. आता तिला विलक्षण हलकं हलकं वाटत होतं. मनावरचं सगळं दडपण नाहीसं झालं होतं. डोक्यातला कलकलाट थांबला होता. दिवा मालवून ती कॉटवर आडवी झाली. रात्री 12-12:30च्या सुमाराला सगुण आला. सगळं काही ठीक आहे ना रे? सुपर्णानं अतिशय सहज स्वरात विचारलं. हो. सगुणनं एकाक्षरी उत्तर दिलं आणि कपडे बदलून तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सुपर्णा ऑफिसला जाण्यासाठी तयार झाली. सगुणही तिला मोटरसायकलवरनं सोडण्यासाठी निघाला. रस्त्यात तिला पोस्ट ऑफिस दिसलं. सगुण, मला इथेच सोड. संध्याकाळी मी शमाकडे जाणार आहे. कदाचित आज रात्री मी तिथेच राहीन. माझी वाट बघू नकोस. नाही ते ठीक आहे, पण मी तुला ऑफिसवर सोडतो ना. इथून तुला बरंच चालावं लागेल. अरे नको, तिथे अजूनही पोलीस असण्याची शक्यता आहे. उगाच तुझी चौकशी करतील. सगुणलाही तिचं म्हणणं पटलं. फुटपाथच्या कडेला त्यांनी मोटरसायकल थांबवली. सुपर्णा खाली उतरली. सगुणनं तिचा हात हातात घेऊन किंचित दाबला. मग मोटरसायकल वळवली आणि तो निघून गेला. सुपर्णा पोस्ट ऑफिसमध्ये शिरली. 50 पैशांचा स्टॅम्प घेऊन तिने लिफाफ्यावर चिकटवला. पोस्टाच्या बाहेर लेटर बॉक्सची लाल पेटी होती. पोस्ट ऑफिसच्या पायऱ्या उतरताना पुन्हा तिच्या डोक्यात टिकटिक सुरू झाली होती. मध्येच डोक्यात स्फोटांचे आवाज व्हायला लागले होते. पायऱ्या उतरून लेटर बॉक्सपर्यंत येईपर्यंत ती कमालीची थकली होती. तिच्या पायांना कंप सुटला होता. पत्र घेऊन ती लेटर बॉक्सपर्यंत कशीबशी आली आणि त्याच वेळी तिच्या पाठीच्या मणक्यातनं एक जीवघेणी वेदना उसळली. थेट मस्तकात जाऊन भिडली. पत्र हातातनं निसटून जमिनीवर पडलेलं होतं. खाली वाकून तिला पत्र उचलायचं होतं, पण तिला वाकता येत नव्हतं. मणक्यातून एका मागोमाग एक तीव्र वेदनेच्या कळा उसळत होत्या. सगळं शरीर घामानं डबडबलेलं होतं. ती लेटर बॉक्सजवळ उभी होती आणि हातातला लिफाफा तिच्या पायाजवळ पडला होता. पुन्हा तिच्या मनाची अवस्था द्विधा झाली. नाही, आपण हे पत्र पोस्ट करता कामा नये. आपल्याला जगायचं आहे. सगुणच्या हातची कठपुतळी होऊन का होईना, पण आपल्याला जगायचं आहे. पुन्हा पुन्हा ती खाली पडलेलं पत्र उचलण्यासाठी वाकण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला ते जमत नव्हतं. तेवढ्यात एक छोटासा मुलगा तिच्याजवळ आला. क्षणभर सुपर्णाकडे एकटक नजरेनं बघत उभा राहिला. मग खाली वाकून त्याने ते पत्र उचललं. सुपर्णानं हात पुढे केला. मुलगा तिच्याकडे बघून हसला आणि त्या मुलानं हातातला लिफाफा लेटर बॉक्समध्ये टाकून दिला. नको म्हणून सुपर्णाला त्याला ओरडून सांगायचं होतं, पण तेवढेही त्राण तिच्या अंगात राहिलेले नव्हते. मणक्यातून येणाऱ्या कळांमुळे हळूहळू तिच्या डोळ्यांसमोर अंधारी यायला लागली होती. तिने लेटर बॉक्सचा आधार घेतला. वेदनेची एक प्रचंड लाट तिच्या डोक्यातनं सळसळत गेली आणि काही कळायच्या आत ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर एका बेंचवर डॉक्टर इंद्रजित सेन बसलेले होते. समोर हॉस्पिटलचे डॉक्टर उभे होते. मी तुम्हाला अगोदर कल्पना दिली होती मिस्टर सेन. तिच्या दृष्टीनं काठी हा तिचा सगळ्यात मोठा आधार होता. तुम्ही तिला वेळीच सांगायला हवं होतं. आवश्यकतेपेक्षा आपल्या पायावर तिने जास्त जोर दिलेला आहे. पण डॉक्टर, सॉरी मिस्टर सेन, आता आपण काहीही करू शकत नाही. म्हणजे? क्षणभर डॉक्टर थांबले आणि मग अतिशय गंभीर स्वरात म्हणाले,
सुपर्णा आता कधीही चालू शकणार नाही. पॅरालिसिसच्या अटॅकनं तिचं संपूर्ण शरीर लुळं पडलेलं आहे आणि आत सुपर्णा एखाद्या चिंध्या झालेल्या बाहुलीसारखी लोळागोळा होऊन पडलेली होती. श्रोते हो, ही होती सुरेश वैद्य लिखित कठपुतळी ही कादंबरी. ही कादंबरी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. माझी खात्री आहे 100% तुम्हाला माझी खात्री आहे 100% तुम्हाला ही कादंबरी आवडलेली असणार. त्यामुळे या कादंबरीचा प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात शेअर करा आणि हो, तुमच्याकडनं अजूनही चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, हीच विनंती. श्रोते हो, पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार मित्र हो. ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल, कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.